नामदार प्रतापरावजी जाधव प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले आहेत. त्यासोबत आहेत जाधव 3 वेळेस आमदार, 4 वेळेस खासदार आणि आता थेट मंत्री. हा 35-40 वर्षाचा प्रवास आहे. मागे वळून पाहताना कुणाचे प्रकर्षण आठवण होते? हे बघा, राजकारणामध्ये सुरुवातीला 1987 मध्ये आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन शिवसेना या संघटनेमध्ये आम्ही काम सुरू केलं आणि 1990ला हा शिवसेना पक्ष झाला. ज्यावेळेस आम्ही या संघटनेत काम केलं त्यावेळेस कुठलीही राजकीय अपेक्षा आमच्या मनामध्ये नव्हती किंवा कुठल्या पदासाठी आम्ही त्याच्यात काम नाही केलं. तर बाळासाहेबांचे विचार आमच्या मनाला पटलेत, आम्हाला त्यांचे विचार भावलेत आणि म्हणून या संघटनेत काम केलं. आणि 1989 मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाली आणि त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो. खऱ्या अर्थानं या राजकीय जीवनामध्ये मला या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लाभलं. खरं म्हणजे त्यावेळची पहिली लोकसभा 1989 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुखदेव नंदाजी काळे होते. आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ती निवडणूक त्या ठिकाणी लढली आणि पहिली निवडणूक असतानासुद्धा युतीची आपण बुलढाण्यामध्ये आम्ही ती जिंकली. ते भाऊसाहेबांचं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जायचा त्यांचा स्वभाव आणि निश्चितच त्यांच्या राजकीय वाटचालीचा प्रभाव आमच्या या राजकीय जीवनामध्ये किंवा वाटचालीमध्ये निश्चितपणानं जाणवतो. आज मंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये प्रथम आगमन केल्यानंतर मी शेगाव नगरीमध्ये संतश्रेष्ठ योगीराज संत श्री गजानन महाराजाचं दर्शन घेतलं. योगायोगानं आपली आज गजानन महाराजांची पालखी आषाढीच्या वारीसाठी त्या ठिकाणी प्रस्थान करणार होती. त्याही पालखीचं दर्शन मला त्या ठिकाणी झालं. सर्व जिल्ह्याभरातून आणि विशेष करून जळगाव विधानसभा मतदार शेगावमधले सगळे कार्यकर्ते बापू या ऐकून त्या ठिकाणी मला भेटीगोटी झाल्या. सगळ्यांनी स्वागत केलं आणि आता खामगावमध्ये या ठिकाणी भाऊसाहेब यांची आठवण म्हणजे आम्हाला नेहमीच राजकारणातल्या प्रत्येक बैठकीमध्ये चर्चेमध्ये सातत्यानं येतेच. आज या ठिकाणी भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळाला आम्ही त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि निश्चित प्राकर्षानं ज्या दिवशी मी खासदार निवडून आलो त्याही दिवशी प्राकर्षानं मला भाऊसाहेबांची आठवण झाली आणि मंत्रिपदामध्ये ज्यावेळेस नाव आलं पहिलं आठवण मला भाऊसाहेबांची झाली की आज ते जर असते तर निश्चित त्यांना खूप आनंद या ठिकाणी झाला असता. पण आज दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाहीत. आज त्यांच्या स्मृतीस्थळाला आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि आज खामगावमधले कार्यक्रम करून परत उद्या मला दिल्लीला जायचं आहे सकाळी. आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. चौथ्यांदा निवडून देणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेसाठी काय प्लॅन केलं आहे? हे बघा, माझं जे आयुष मंत्रालय आहे त्याचा संपूर्ण प्रभार मला त्या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिला. सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद देईल शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब की त्यांनी एकच मंत्रिपद आम्हाला शिवसेनेला आदरणीय मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये भेटणार होतं आणि त्यामध्ये त्यांनी मला त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. म्हणून त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. त्यानंतर निवड झाल्यानंतर ज्यावेळेस खातेवाटप झालं त्यावेळेस मला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपले पंतप्रधान देशाचे यांनी मला अतिशय चांगले जे पब्लिक रिलेटेड खातं, माझ्याही मनात इच्छा होती की आपल्याला जे काही खातं मिळालं पाहिजे ते पब्लिक रिलेटेड असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला लोकात जाता येईल, बसता येईल किंवा लोक काही लहान मोठी कामं घेऊन आपल्यापर्यंत येऊ शकतील. आणि म्हणून त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण या एका महत्त्वाच्या खात्याचा राज्यमंत्री हे त्याला मला पदभार दिला आणि आयुष खात्याचं स्वतंत्र प्रभार कॅबिनेट मंत्र्यासारखा मला त्या ठिकाणी दिला. खरे दोन्ही खाते अतिशय चांगले आहेत. आयुषला तुम्ही पाहत असाल की आज आपल्या भारताची जगामध्ये जी ओळख आहे ती आयुर्वेदामुळंच आहे. आपल्या प्राचीन काळामध्ये आपण पाहतो आपले ऋषीमुनी असतील, पुरातन काळामध्ये सुद्धा आयुर्वेदाचे उपचार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वैद्य लोकांच्या माध्यमातून व्हायचे. पण कालांतरानं या वैद्य लोकांचं ज्ञान मला वाटते काही पुढच्या पिढीनं आत्मसात केलं नाही किंवा त्यांच्याकडून ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवल्या गेलं नाही. हळूहळू हे आयुर्वेद त्या ठिकाणी लोप पावत चाललं होतं. नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा या देशामध्ये आयुष नावाचं एक स्वतंत्र विभाग 2014च्या नंतर सुरू केला. स्वतंत्र मंत्रालय त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार म्हणजे आपल्या देशामध्ये इतक्या वनस्पती आहेत
आणि त्या इतक्या प्रभावी माणसाच्या जीवनासाठी उपयोगी आहेत. पण त्या सगळ्या शोधून त्याचं संशोधन करून जगाच्या पाठीवर आपल्याला हे न्यायचं आहे. आणि या आयुर्वेदाच्या औषधीच्या माध्यमातून कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण फॉरेन करन्सीसुद्धा आपल्या देशामध्ये आणू शकतो. आजच्या काळामध्ये आयुर्वेदाकडे लोकांचा फार कल आहे, कारण की आयुर्वेदामुळं कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत आणि उपचार पद्धती अतिशय चांगली आहे. आणि म्हणून आयुष मंत्रालय आता प्रत्येक राज्यामध्ये स्थापन झालं पाहिजे, हा माझा प्रयत्न राहणार आहे. आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी प्रत्येक राज्यामध्ये असली पाहिजेत. चांगले कॉलेज आणि चांगल्या दर्जेदार त्या ठिकाणी डॉक्टर तयार झाले पाहिजेत. आणि आयुर्वेदिक औषधांच्या ज्या कंपन्या आहेत किंवा बनवणारे जे काही संस्था आहेत त्यांनासुद्धा चांगलं सोबत घेऊन आणखीन चांगले आयुर्वेदातली दर्जेदार औषधं कशा होतील, आपल्याला त्या फॉरेनमध्ये पुन्हा आपल्याला एक्सपोर्ट कशा करता येतील, यासाठीसुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याच्या माध्यमातून हे खातं म्हणजे गोरगरिबांची सेवा करणारा हा विभाग आहे. हे जे आपले सरकारी मग त्या जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, गाव पातळीवर असणारे आपले उपकेंद्र असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गोरगरिबाला सेवा दिली जाते. तर ही दर्जेदार सेवा, चांगली सेवा या ठिकाणी गोरगरिबाला मिळाली पाहिजेत, यासाठी मी कटाक्षानं जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. आमच्या काही केंद्र सरकारच्या, काही राज्य सरकारच्या गोरगरीब लोकांसाठी आरोग्य त्यांना चांगलं किंवा चांगले उपचार त्यांच्यावर आहे म्हणून अनेक स्कीम आणि योजना काढलेल्या आहेत की त्या योजनांचा लाभ गरिबापर्यंत गेला पाहिजेत. मला हेही माहीत आहे की काही या ठिकाणी संस्था या योजनांचा गैरफायदा घेऊन शासनाचा करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणीचा अपव्यय त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि त्याच्यावरही आमची करडी नजर त्या ठिकाणी ठेवणार आहोत. हा गरिबाचा अधिकार आहे या योजनातून लाभ घेण्याचा, तो त्या गरिबांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि कुठलाही गरीब माणूस उपचाराअभावी त्याला जीवनयात्रा संपवावी लागली असा दुर्दैवी प्रसंग कुठल्याही गोरगरीब असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, याच्या जीवनामध्ये तो येऊ नये म्हणून यासाठी कटाक्षानं माझं लक्ष राहतं. शेवटचा एक प्रश्न आहे, केंद्रात तुम्ही आता थेट मंत्री आहात. खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न निवडणुकीमध्ये सुद्धा गाजला आहे, 15 वर्षापासून गाजतोय. आता पुढच्या 5 वर्षामध्ये रेल्वे धावेल का? हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 5 वर्षातच आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात खासदार म्हणून काम करत असताना खामगाव जालना रेल्वे मार्ग त्याला रेल्वे मंत्रालयानं संमती दिलेली आहे. राज्यानं 50% निधी दिलेला आहे. आणि तुम्ही जनतेची जी मागणी तुम्ही म्हणता, पण संपूर्ण निवडणुकीमध्ये एवढा मार्ग मंजूर केल्यानंतरही निवडणुकीमध्ये मात्र त्याचा कुठं प्रभाव आम्हाला मंजूर केल्याचा आनंद किंवा उत्साह कोणाच्या याच्यामध्ये मला तरी पाहायला दिसला नाही. पण निश्चित तो मार्ग पूर्ण करण्यासाठी माझे मनापासून प्रयत्न असतील आणि या 5 वर्षामध्ये तो काम. तर होते केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव. पुढच्या 5 वर्षामध्ये हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह कृष्णा सापका, बुलढाणा लाईव्ह, खामगाव.